म्हणून नाराजी वगैरे काय असायचं काही कारणच नाही आहे. कारण पहिल्या वेळेस मी निवडून येऊन आम्ही कधी विचार केला होता की अशा खुर्चीवर आम्हाला बसायला भेटणार आहे. आम्ही त्या हिंदुत्वाच्या विचारानं प्रेरित होऊन काम करणारे शिवसैनिक सगळे त्यावेळेस सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या. पोलिसाशी संघर्ष करावा लागला, गुंडांशी दोन हात करावे लागले, दंगलीमध्ये भाग घ्यावा लागला आणि या सगळ्या गोष्टी त्या काळात झालेल्या. आणि तेव्हाच कोणी विचार केला होता की असं या ठिकाणी येऊन बसायला भेटेल. आणि म्हणून मला असं वाटतं त्यामुळं अजून तर माझे आता मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं अजून तर 44 दिवस आहे. 44 दिवसात तर दुनिया इकडची इकडे होऊ शकते हे मी तुम्हाला सांगतो. आता ते मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आज घ्या म्हणून. पण मला असं वाटतं त्याच्यामुळं लोकप्रतिनिधी असणं हे जरी महत्त्वाचं असलं तरी मला असं वाटतं जनतेचं काम असेल इतर कार्यापासून समाज हा एक मोठा आहे, बाहेरचं जग हे फार मोठं आहे. तर मला असं वाटत नाही की मला या फार विषयाची चिंता आहे. कारण सातत्यानं एवढ्या दिवस संघटनेत काम करत असताना मी तसा संघटनात्मक पिंड असणारा एक कार्यकर्ता, एक शिवसैनिक आहे. आणि म्हणून मला मागच्या काळामध्ये निश्चित वेदना झाल्या, ज्या ज्या गोष्टी झाल्या त्याच्यामुळे वेदना झाल्या. वेदना होत असताना मला एक उदाहरण माझ्या आईचं आठवतं की लहानपणी एकदा मला एक जणांनी मारलं होतं विट्टी दांडू खेळत असताना. फडणवीस साहेब एक जणांनी मला मारलं आणि मी रडत घरी गेलो. आताची आई असती आशीजी तर तिनं त्याला मलमपट्टी लावली असती. माझ्या आईनं मला आणखी मारलं. मी म्हटलं का मारते? म्हणे तू मार खाऊन घरी कसा आला? त्यांनी 2 दांडे मारले होते दादा, मी जाऊन त्याला 6 दांडे मारले आणि आत्तापर्यंत कधी मार खाऊन घरी गेलेलो नाही हेही तुम्हाला सांगतो. आणि येणाऱ्या काळात त्याचा मार खाऊन घरी जाणार नाही, मारूनच घरी जाईल. हा माझ्या आईनं मला दिलेला संस्कार. ते शिंदे साहेब बघतील. मला असं वाटतं मी आता सगळ्यांनी सांगितलं की मी विचारानं सगळ्या गोष्टी करेल. त्यावेळेस